आता जे मिडल ईस्टला जे युद्ध परिस्थिती चालू आहे, इराण असेल, कुवेत, त्याच्याबरोबर अमेरिका असेल, इस्रायल असेल, तर इराणच्या माध्यमातून त्याच्या शेजारच्या देशांच्यावरती हल्ले केले जात आहेत. आता याच्यामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून बघितलं, आता रिसेंटली न्यूज येत आहेत की गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याचबरोबर गॅसचे शॉर्टेज जे आहे ना, शॉर्टेज जाणवत आहे. आता काही प्रमाणामध्ये विचार केला, आता रिसेंटली बघा तुम्हाला या 2-4 दिवसामध्ये काही मेसेज पण आले असते, वाटल्यास मी ते शो करतो की एचपी गॅस असेल, त्याचबरोबर तुमचा बीपीसीएल यांच्या माध्यमातून मेसेज केले की म्हणजे गॅसचं शॉर्टेज नाहीये, काही अफवा जे सोशल मीडियावरती स्प्रेड केल्या जातात त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका, हा पहिला मुद्दा. दुसरा, आता हॉटेलच्या बाबतीमध्ये काही हॉटेल्स जे आहेत त्या हॉटेल्सला म्हणजे हॉटेल शटडाऊन झालेले आहेत. आता हॉटेल शटडाऊन होण्याची एक दोन वेगळी कारणं आहेत, वाटले त्याच्यावरती आपण नंतर बोलू. बट आपण गॅसच्या संदर्भात बघितलं तर डोमेस्टिक यूज होणारे जे गॅस असतील, म्हणजे घरगुती वापरातील जे गॅस आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये आता शॉर्टेज तर नाहीये आणि त्याचं जास्तीत जास्त प्रोडक्शन केलं जात आहे आत्ताच्या घडीला, जे की साधारणतः 14.2 केजीच्या आसपास राहतात बघा. आता हे गॅस जे आहेत, आता मुद्दा काय होता की याच्या अगोदर तुम्ही एक गॅस घेतल्यानंतर दुसरा गॅस तुम्हाला लगेच 48 तासामध्ये मिळत होता. बट हा, याच्यासाठी एक गॅस घेतल्यानंतर दुसऱ्या गॅससाठी तुम्हाला एक 28 दिवस थांबावं लागेल, अशा प्रकारचं कार्य देण्यात आलं. एक पॉज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. राहिली गोष्ट हॉटेलच्या बाबतीमध्ये, तर हॉटेलवरती रेड पडत आहेत. हॉटेलवरती रेड पडण्यापाठीमागचं रिझन हे आहे की हॉटेलच्या माध्यमातून टॅक्स इव्हेजन केलेलं आहे. आता मार्च एंड चालू आहे, त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्या दृष्टिकोनातूनच खूप जबरदस्त पद्धतीने रेस्टॉरंटच्या मागे लागलेला आहे. दुसरा, डोमेस्टिक यूजसाठी जे गॅसेस आहे, गॅस जे वापरले जातात ना, ते हॉटेलमध्ये यूज करणं हे काय तर गुन्हा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पण हॉटेलवरती कारवाई केली जात आहे आणि त्यामुळेच बऱ्यापैकी हॉटेल्स जे आहेत ना ते शटडाऊन होत आहेत बघा. जे कमर्शियल गॅसेसचे प्रोडक्शन जे आहे ना हे काही प्रमाणामध्ये थांबवलेलं आहे, त्यामुळेच हॉटेल रेस्टॉरंट जे आहेत ना हे पॉज होत आहेत, काही प्रमाणामध्ये थांबवलं जात आहे. पण डोमेस्टिक गॅसचा यूज तिथं करायचा नाहीये, हा एक रूल आहे बघा, जे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या संदर्भात मी म्हणेन. आणि त्याचबरोबर जे टॅक्स इव्हेजन केलं जाते, टॅक्सची चोरी केली जाते ना, त्या दृष्टिकोनातूनच हॉटेलवरती छापे टाकले जात आहेत, त्यामुळे हॉटेल्स बंद होत आहेत बघा. हे आत्ताच्या घडीचं आत्ताचं काय तर एक सिच्युएशनचं रिझन आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच काय दिली जाते तर माहिती दिली जात आहे. बाकी इंडियन सोशल मीडिया, इंडियन मीडिया खूप खतरनाक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चांगल्या प्रकारच्या न्यूज ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात, कशा प्रकारच्या पोहोचतात हे तुम्हाला माहिती आहे. जय हिंद मित्रांनो.